नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रामध्ये। विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती सीजेपीने आक्षेप घेतलाय। सरकारला एफआयआर वर कारवाईसाठी आणि तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली हे अत्यंत गंभीर आहे असं सौरभ दास यांनी म्हटलेलं आहे। कोर्टाचा निर्देश सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात असल्याचं देखील सौरभ दास यांनी म्हटलं। सरकारने एफआयआर मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं असं देखील सौरभ दास यांनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून सीजेपीने सरकारला इशारा दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या चौथ्या निर्देश सरकारला एफआयआर वर कारवाईसाठी आणि तपासासाठी परवानगी देतो, पण हे अत्यंत गंभीर आहे। एफआयआर मागे घेणार, शांततापूर्ण आंदोलनातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करणार नाही असं आश्वासन होतं, पण कोर्टाचे निर्देश सरकारच्या आश्वासनांच्या विरोधात आहेत। त्याच ठोस आश्वासनांच्या आधारावर पूर्ण सद्भावनेने कॉक्रोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन मागे घेतलेलं होतं। आंदोलकांविरुद्ध एफआयआर कायम ठेवण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी सरकार कोर्टाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करू शकतं। शांततापूर्ण विरोधाला लक्ष्य करून राजकीय हेतू साधण्यासाठी कोर्टाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर होऊ शकतो, ही चिंताजनक बाब आहे। सरकारने आश्वासनाचे तपशील कोर्टात द्यावेत आणि जेणेकरून कोर्ट भविष्यात योग्य माहिती घेऊन आदेश देऊ शकतील असं देखील यावेळेला सीजेपीने म्हटलंय। सरकारने प्रत्येक वचनबद्धता पूर्ण करावी, एफआयआर मागे घ्यावं, भविष्यात दंडात्मक कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी, हे सरकारला आवाहन यावेळेला करण्यात आलंय। असं न झाल्यास कॉक्रोच जनता पार्टीकडे आपलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असं देखील यावेळेला म्हटलेलं आहे।